विद्यार्थी मित्रांनो, आज आपण समजून घेऊ द्विगु समास कसा ओळखायचा। द्विगु समास ओळखण्यासाठी साधं आणि सोपं या सामासिक शब्दातील पहिलं पद जे आहे ते संख्या विशेषण असते आणि दुसरं जे पद आहे ते नाम असते। याचा अर्थ असा की द्विगु समासामध्ये सामासिक शब्द जो आहे त्या सामासिक शब्दामध्ये नाम आणि विशेषणाची जोडी असते। कशी ती पहा। द्विदल, दोन दलांचा समूह। दल किती तर दोन। तिठा, तीन रस्त्यांचा समूह। रस्ते किती तर तीन। त्रिकोण, तीन कोणांचा समूह। कोण किती तर तीन। नाम आणि विशेषण याची जोडी आहे। त्रिखंड, तीन खंडांचा समूह। खंड किती तर तीन। पहिलं पद संख्या विशेषण आहे आणि दुसरं नाम आहे। अशा प्रकारे नाम आणि संख्या विशेषण यांची जोडी असते। द्विगु समासामध्ये पहिलं जे पद आहे ते संख्या विशेषण असते। द्वि, ति, त्रि, 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 पंच, चौ हे काय आहेत तर संख्या विशेषण आहेत। त्रिमिती, तीन मितींचा समूह। चौकोन, चार कोणांचा समूह। पंचकोन, पाच कोणांचा समूह। पंचमुख, पाच मुखांचा समूह। मुख किती तर पाच। पंजाब, पाच दुआबांचा समूह। पंचशील, पाच शिलांचा समूह। पंचपाळे, पाच पाळ्यांचा समूह। पंचारती, पाच आरत्यांचा समूह। षटकोन, सहा कोणांचा समूह। षण्मुख, सहा मुखांचा समूह। अशा प्रकारे या ठिकाणी पहिलं पद आहे ते संख्या विशेषण असते आणि दुसरं पद आहे ते नाम असते। अशा प्रकारे नाम आणि विशेषणाची जोडी, विशेषण आणि नामाची जोडी ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी द्विगु समास होतो।